परफेक्ट प्लॅनिंग एक म्हणते गुजरात दुसरा हाय. आज दिवसाची सुरुवात मस्त हेल्दी अशा ब्रेकफास्ट सोबत झाली. आज मी बनवला होता उपमा आणि उपमा आमच्याकडे सर्वांना आवडतो आणि स्पेशली मला जास्त आवडतो. यामध्ये आणखी व्हेजीज असत्या तर मग आणखी छान झाला असता, पण व्हेजीसचा काही पत्ता नाही. कारण आज आहे शुक्रवार, बाजाराचा म्हणजे दिवस, त्यामुळे आज घरात बाजार असणं काही शक्य नाही, भाजीपाला असणं शक्य नाही. कधी कधी काहीही बोलते मी, हो की नाही. बरं चला, असा जो आहे माझा ब्रेकफास्ट आहे. जितका उपमा घेतला त्यापेक्षा जास्त तर इथे मी काकडी, टोमॅटो, कांदा सोबत कैरी वगैरे वगैरे घेतलं, कारण हेल्दी असतं ना. बरं जाऊ देत, कितीही मी हेल्दी 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 ओरडत असली पण घरच्यांना काही त्या गोष्टीचं म्हणजे काय म्हणतात त्याला, म्हणजे जाऊ द्या, काहीच नाही आहे. मी इतकी ओरडत असते नका बाहेरचं आणू, नका बाहेरचं खाऊ, तरीसुद्धा बघा आज आमच्याकडे कचोरी आली, सोबत जलेबी आली आणि मी साखर सोडलेली असल्यामुळे तर म्हणजे तिला पण खरं सांगू का इच्छा खायची नाही झाली, पण मला चीड आली. म्हणजे मला असं वाटतंय मी साखर सोडत आहे ना, तर सर्वांनी माझ्यासोबत साखर सोडावी. माहिती आहे मला ते शक्य नाही. हाय नमस्कार, मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कशा आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. मी मात्र आज प्रचंड कन्फ्यूज आहे. आता त्याचं कारण सांगते. आजच्या दिवसाची माझी प्लॅनिंग इतकी परफेक्ट होती. कोणतं काम करायचं, किती वेळ द्यायचा, किती वाजता करायचं, त्यासाठी कोणाची मदत घ्यायची, इवन एवढंसुद्धा मी त्या माझ्या टू डू लिस्टवर लिहून ठेवलं होतं. आजची माझी प्लॅनिंग खरंच म्हणजे परफेक्ट होती आणि मला वाटलं की माझ्या प्लॅनिंगनुसार मी कामही करेलच. म्हणजे माझी इच्छाशक्ती तेवढी मी प्रबळ बनवली होती आज, की नाही स्नेहा तुला ह्या गोष्टी आज करायच्याच आहेत. आणि त्याचं रिझन म्हणजे व्हिडिओ माझा आधीच अपलोड करून झाला होता काल. सो मला माहीत होतं की उद्या आपल्याला व्हिडिओची कामं नसणार आहेत. सो आपण जास्तीत जास्त शूट करूया. पहिलं काम तर मला होतं की मेकअपचे प्रोडक्ट ऑर्डर करायचे आहेत, कारण आज आहे बघा 8 मे आणि आज पिंक फ्रायडे सेल आहे नायकाचा, ज्याची मी 2-3 दिवसापासून वाट बघते आहे. काल पण ज्याची मी काल परवापासून वाट बघते आहे. सो मला मेकअप प्रोडक्ट ऑर्डर करायचे होते, सो ते केलं मी. त्यानंतर ठरलेलं होतं की घरातली सर्व कामं आटवायची आणि सोबतच आज जे आहे मला एक सर्वात महत्त्वाचं काम करायचं होतं. जसं मी तुम्हाला सांगितलं, मी स्वतःसाठी काहीतरी ठरवलं आहे. 21 दिवस तरी मला फक्त स्वतःवर इन्व्हेस्ट करायचे हे मी ठरवलं होतं. या महिन्यात मला कुठेच बाहेर जायचं नाही. इव्हन कितीही गरज पडली तर मी अकोल्यालासुद्धा जाणार नाही. या 21 दिवसात मला माझ्या स्किनची, माझ्या बॉडीची भरपूर केअर करायची आहे. हे सर्व मी काल मनाशी पक्क केलं. मी लिहून काढलं, एकदा नाही मी 2दा लिहिलं. त्यानुसार माझा प्लॅन ठरवला आणि तसं तर या प्लॅनला सुरुवात 3-4 दिवसापूर्वीपासूनच झालेली आहे. मी गोड 3 दिवस झालेत, आजचा 3रा दिवस आहे. मी पूर्णतः बंद केलं, पण तरी ते 2 दिवस मी काउंट करणार नव्हतेच. मी आजपासून जे आहे अगदी कॅलेंडरवर टिक करून जे आहे माझं अगदी तंतोतंत 21 दिवसाचा जो प्लॅन मी ठरवलेला आहे तो मला कंप्लीट करायचा. हे सर्व जे आहे माझं आजचं जे आहे माझ्या माइंडमध्ये चाललेलं आणि ते मी केलंही असतं आणि ते मी करणारच होती. सकाळी सुरुवात खूप छान केली, एक्सरसाइज केली, सकाळी मेडिटेशन केलं, थोडीफार एक्सरसाइज केली. त्यानंतर मला आणखी 2 गोष्टी करायच्या होत्या. ते म्हणजे मला आज होम टूरचा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा होता. तुमच्या खूपदा कमेंट्स आल्या ताई होम टूर दे, पण माझ्या बॅक ऑफ द माइंड असं काहीसं होतं की आधी थोडीफार क्लिनिंग कर स्नेहा, त्यानंतर होम टूर दे. पण नंतर माझं मन असंही बोललं की तू जशी आहेस तशी तुम्हाला बघायला आवडतं की नाही, म्हणून जशी आहेस तशी दाखव. तुझं घर दररोज जसं असते तसं त्यांना दाखव, म्हणजे ते जरा जास्त रिलेट होईल. उगाच असतं आता दाखवायचं म्हणून क्लिनिंग कर, डेकोरेशन थोडंफार चेंज कर किंवा कुशन कवर चेंज कर, असं काहीही करत बसू नको. सो ते होतं एक. म्हटलं आज होम टूरचा व्हिडिओ रेकॉर्ड करू. त्यानंतर बरेच दिवस झाले गार्डन क्लीन केलेलं नाही. 8 दिवस सतत धावपळ झाली, त्यामुळे गार्डनमध्ये प्रचंड म्हणजे नुकसान झालेलं खरं तर माझं. सो ते लिव्ज वगैरे म्हणजे काढायचं, फर्टिलाइज करायचं किंवा 1-2 प्लांटर चेंज करायचे आहेत. ह्या सर्व गोष्टी मला आज ॲट एनी कंडिशन करायच्या होत्या. सर्व ठरलेलं होतं. पण सकाळी म्हणजे 9-9:30 वाजता आमच्या पप्पांनी किडा घातला माझ्या डोक्यात की माझ्या एका फ्रेंडचा कॉल आला स्नेहा आणि त्याच्यासोबत आपल्याला बाहेरगावी जायचं आहे 4 दिवसांसाठी.
4 दिवसांसाठी म्हणतायत, पण 5ही दिवस लागू शकतात, 6ही दिवस लागू शकतात. आणि तेव्हापासून असं झालं, म्हणजे इतकी कन्फ्यूज झाली मी. पहिले तर माझं जाऊ का नको, कारण मी इतकं ठरवलेलं, प्लॅन माझा सर्व व्यवस्थित आणि ऊन भरपूर आहे, जायचंच नाही. पण ते त्यांचे परममित्र आहेत आणि त्यांनी म्हटलं चलायचं, तर मला माहिती आहे आरोहीचे पप्पा जाणारच. सो मग काय झालं, सर्व विस्कटलं, कामं जागच्या जागी राहिली आणि माझ्या डोक्यात तेच, मग आता जाऊ की नको, मग माझं हे काम करू का ते काम करू का, असं इतका गोंधळ उडाला की मी काहीच केलं नाही. स्वयंपाक केला, जेवण केलं आणि मग डिस्कशन चालू झालं. अच्छा आपण चाललोय, तर मग कुठे कुठे जायचं, कसं कसं जायचं, मग हे शोध ते शोध, इथे जवळ काय आहे, तिथे जवळ काय आहे, सर्व ते तर आमचं चालू असतानाच मग जिच्याकडे जायचं तिचा कॉल आला. तिच्यासोबत 2.5 तास बोलत बसले. ते झालं तर मग ज्यांच्यासोबत जायचं आहे त्यांना कॉल केला, मग त्यांच्यासोबत बोलत बसले आणि अशी झाली मग सकाळची संध्याकाळ. आवरताच गेली आणि आता म्हटलं चल स्नेहा, आता तरी व्हिडिओ स्टार्ट कर. म्हणून आता व्हिडिओ स्टार्ट केला आणि आता मी काही शूट करू मला काहीच कळत नाही आहे. पण माझ्या मनात हे होतं की किती काही स्नेहा तू ठरवलं होतं आणि सर्व फ्लॉप झालं. तेच फक्त तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. आता काही नाही, थोड्या वेळ आहे माझ्याकडे, त्यानंतर मला स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे, कारण टिफिन द्यायचं आहे. सो आता मी स्वयंपाक करते आणि त्यानंतर जे काही पॅकिंग वगैरे होईल ते तुमच्यासोबत शेअर करते. किंवा उद्या सकाळी 9 वाजताच आम्हाला निघायचं आहे बाहेर जाण्यासाठी, मग डायरेक्ट तेच बहुतेक मी शेअर करेल, कारण आता यानंतर तर माझं डोकं काही बहुतेक चालणारच नाही. सो त्यामुळे काही शेअर करू शकणार नाही आज. सो चला आता भेटू डायरेक्ट उद्या. काय ग रॅकेज. काल दिवस असा गेला ना माझा, म्हणजे फक्त कामात गेला. कारण आधी जे नायकाचे प्रोडक्ट मला बोलवायचे होते त्यामध्ये माझा भरपूर वेळ गेला, त्यानंतर फोनमध्ये गेला. त्यामुळे रात्र झाली कामं आवरायला, त्यातही रात्री बाहेर फेरफटका मारायला गेले. त्यामुळे सकाळी तरीही लवकर उठावं लागलं. स्वयंपाक केला, मस्त सर्वांना खाऊ पिऊ घातलं. पॅकिंग रात्रीच झालेली होती. सो त्यामुळे सकाळी तेवढी घाई गडबड झाली नाही. त्यानंतर आलो शेगावला आरोहीच्या पप्पांच्या फ्रेंडकडे, कारण त्यांच्यासोबतच पुढे आम्ही फिरायला जाणार आहोत. आमच्या बॅगा पॅक आहेत, आम्ही निघालोत, पण आम्ही कुठे चाललोत आम्हाला कुणालाच माहीत नाही. तुला माहिती आहे का? नो आयडिया. फक्त आम्हाला एवढं सांगितलेलं आहे की आपल्याला जायचं आहे. धरून इतकी जास्त घाई केली आम्हाला. आम्ही 9 वाजता घरून निघालोत आणि आता बघा दोघं फ्रेंड गेलेत मस्त फिरायला आणि आले चला चला फायनली निघालोत आता आम्ही. सो सर्वात आधी तर आम्ही चाललो कुठे ते सांगते. सो आम्ही चाललो अमळनेरला, जिथे आरोहीच्या पप्पांचे दुसरे फ्रेंड असतात. ॲक्च्युली मी म्हणते त्यांचे फ्रेंड, पण माहीत आहे का त्यांची फ्रेंडशिप किती घट्ट आहे माहीत नाही. पण आमच्या तिघींचीच फ्रेंडशिप आता इतकी मस्त घट्ट झाली ना, त्यामुळे म्हणजे ट्रिप जरी हे माणसं लोक अरेंज करत असली तरी पण एक्सायटेड मात्र आम्ही असतो. सो फायनली 4-5 तासाचा प्रवास करून आम्ही येऊन पोचलो अमळनेरला. हालत माझी खूप खराब झाली होती. एकतर मला कारमध्ये भरपूर मळमळ होतं, त्यातही काचा सर्व बंद असल्या आणि AC चालू असला की मग तर विचारूच नका. त्यामुळे आल्यानं काय खाऊ काय नाही असं झालेलं. ऊन किती तापतंय त्यामुळे डिहायड्रेशन त्यामुळे हालत खरंच खूप खराब होती. आल्या वैशूने आम्हाला आईस्क्रीम दिली. तुम्हाला माहीत आहे माझा साखरेचा उपवास आहे, म्हणजे साखर सोडली मी काही दिवसापासून, पण आज मला नितांत गरज होती, कारण मळमळ उलटी आणि बरंचसं काही जे आहे करून झालं होतं. सो आल्या मस्त आईस्क्रीम खाल्ली, काहीही नाटकं न करता. थोड्या वेळ बसलोत आम्ही. त्यानंतर आमच्या मुलांचं चालू झालं, मम्मा भूक लागली. आता बिचारी वैशू किती आणि काय करणार नाही का, कारण आम्ही 2 फॅमिली, तिची फॅमिली, भरपूर लोक जमलो होतो. सो त्यामुळे आम्हीही मग तिला स्वयंपाकात मदत केली. मी पोळ्या केल्या, रंजनाताईने सुद्धा भाजी वगैरे केली. त्यानंतर वैशू इथे आमच्यासाठी मस्त आलू आणि चण्याची भाजी बनवत होती आणि ती इंडक्शनवर बनवत होती आणि म्हणजे मला काही माहितीही देत होती. त्यांच्याकडे सौर पॅनल असल्यामुळे काम खरंच खूप सोपी झालं आहे असं तिचं म्हणणं होतं. इंडक्शनवर स्वयंपाक इझिलीही होतो आणि गॅस वाचतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे, आणि गॅस सध्या वाचवणं किती गरजेचं आहे.
म्हणजे सर्वीकडे सारखीच परिस्थिती आहे, त्यामुळे वेगळं सांगायची गरज नाही. सो दिवसभर कुठे 1-8 तास आमचं ते खाण्यापिण्यात गेला. त्यानंतर थोडीफार म्हणजे गप्पा गोष्टी झाल्यात, आराम झाला आणि त्यानंतर सायंकाळी माहीत आहे का 10 वाजता, मी सायंकाळ बोलते आहे, त्याला रात्र म्हणतात. रात्री 10 वाजता आम्ही आलो अमळनेरच्या यात्रेमध्ये. नदीच्या पात्रात खरं तर ही यात्रा भरते, म्हणजे नदीचा कोरड्या पात्रात, आणि खूपच मोठी भरते. खूप मस्त. आल्या मुलांनी तर इथे बलून फोडायचा कार्यक्रम हाती घेतला आणि एवढी मोठी यात्रा होती, काय पाहू काय नाही असं झालेलं. इथे ना खरं तर मातीची भांडी, त्यानंतर लाकडाची भांडी, सर्वात स्पेशल म्हणजे लाकडाची भांडी भरपूर मिळतात. पुढे दाखवतेच मी कोणकोणती आहेत ते. बऱ्याचशा गोष्टी होत्या आणि खरंच अमळनेर जवळ असतं ना तर भरपूर गोष्टी खरेदी केल्या असत्या. तसं कारमध्ये आलेलं असल्यामुळे मला तसं टेन्शन नव्हतं, मी घेऊन जाऊ शकले असते. पण आरोहीच्या पप्पांकडे एक मोठं कारण होतं, आपल्याकडेही मिळतं स्नेहा, इतक्या लांबून न्यायचं का, असं तसं. म्हणून ते सर्व इग्नोर केलं आणि मस्त जे आहे या पाळण्यांचा आनंद घेतला. आता यात्रेत आलं आणि हे सर्व एन्जॉय केलं नाही तर काहीच केलं नाही का. म्हणून सर्वात आधी आम्ही आमच्या फेवरेट ब्रेक डान्समध्ये बसलो, भरपूर एन्जॉय केलं. खाण्यापिण्याच्या पदार्थाची तर म्हणजे अशी रेलचेल होती ना की पाहूनच पोट भरत होतं. भरपूर गोष्टी होत्या पण आम्ही काहीच ट्राय केलं नाही. यात्रेत तर मी स्पेशली मुलांना काही खायला देतच नाही, कारण इतका धूर असतो तिथे आणि ते तळणाचे वास वगैरे त्यामुळेच मळमळायला होतं. बरं जाऊ देत. याच लाकडांच्या भांड्यांबद्दल मी बोलत होते. सो इथे बघा तुम्हाला दिसत असेल एक छोटासा खलबत्ता, त्यानंतर जो पसरट होता ना तोही खलबत्ताच आहे आणि खरंच म्हणजे मला फार आवडलं. आणि एक 400ला होता हा जो पसरट होता तो, आणि एक 250ला होता. घ्यायचा होता पण म्हटलं जाऊ देत, ठेवायचा कुठं हा पुन्हा प्रश्न येतो. माझ्याकडे एक मोठा स्टीलचा, एक दगडाचा 2 असल्यामुळे मी तिथे इग्नोर केलं. पूर्ण यात्रा फिरलो आणि सर्वात शेवटी आम्ही दर्शन घ्यायला आलो, माहीत आहे का, इतके महान लोक आहोत आम्ही. सो हे इथे सकाराम महाराजांचं मोठं छानसं, मोठं नाही छोटूसंच पण छानसं कोरीव असं सुंदर मंदिर आहे. सो सकाराम महाराज एक संत परंपरेतील मोठे संत होऊन गेलेले आहेत, तुम्हाला माहीत असेलच. सो त्यांचं दर्शन घेतलं. त्यानंतर काही म्हणजे कसर बाकीच होती मुलांची, मम्मा हे खेळायचं, मम्मा ते खेळायचं चाललेलंच होतं. आणि त्या दोघींना भीती वाटत होती, त्यामुळे मुलांसोबत जायचं प्रत्येक पाळण्यामध्ये ही जबाबदारी माझ्यावर होती. तुम्हाला तर माहीत आहे मी कशालाच भेट नाही. सो त्यामुळे पुन्हा एकदा जे आहेत आम्ही आलेलो आहोत आकाशी पाळणा एन्जॉय करण्यासाठी. आणि इथे आल्यानंतर म्हणजे इथे येण्यासाठी मुलं एक्सायटेड भरपूर होती, पण आल्यानंतर त्यांची हालत बघा किती खराब झाली ते, कारण हा सर्वात मोठा आकाशी पाळणा होता. कसं वाटत आहे? कसं वाटत आहे तुला? बाकी कोणालाच नाही. माझा मामा पाहिजे. मामा. म्हणजे भीती तर वाटते, पण बसायचं असतं आम्हाला पाळण्यांवर. आणि आम्हाला ज्या काही रिस्की गोष्टी आम्ही ट्राय करतो ना तेव्हा मामा हवा असतो. बघा तुम्ही बघितलं असेल आकाशी पाळण्यात आरोहीला मामा पाहिजे होता आणि मामा तर अकोल्याला होता, म्हणून आम्ही तिला फार चिडवत होतो. पण रडत पडत का असे ना आम्ही ही राईड मस्त अशी एन्जॉय केली. आजचा दिवस खरंच खूप छान गेला, सर्वांना भेटून खूप छान वाटलं. पहिल्यांदा अमळनेरला आलो त्यामुळे अमळनेरही पाहू, आता उद्या वगैरे एक्सप्लोअर करणं झालं तर नक्की करू. चला आता या छोट्याशा ब्लॉगसोबत तुम्हा सर्वांचा निरोप घेते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या. बाय.